शिर्डीत राष्ट्रवादीचं शिबिर आणि रोहित पवारांची दांडी याची चर्चा सुरू असताना जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या उत्तराने एक वेगळी शंका निर्माण झाली आहे। शिबिराची पवार साहेबांनी तारीख ते प्रयत्न करून संध्याकाळी कोणी एखादा माणूस कोरोनाने आजारी असेल तर तो या शिबिराला कसा येऊ शकेल? म्हणजे तुम्हाला कोणी आला नाही की काहीतरी गोंधळ आहे। रोहित पवारांच्या बाबतीत काही गोंधळ असू शकतो का? तुम्हाला पत्रकारांनाही समजायला पाहिजे। कुठे मी शोधून संध्याकाळपर्यंत सांगतो। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 2 दिवसीय शिबिर शिर्डीत सुरू आहे। दरम्यान शरद पवारांच्या हस्ते पक्षाचा ध्वज फडकवून शिबिराला सुरुवात झाली। 2 दिवस पक्षाची ध्येय धोरणं आणि निवडणुकाच्या दृष्टीने वाटचाल कशी असावी याबाबत या शिबिरामध्ये विचारमंथन केलं जाणार आहे। या शिबिराला जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत। मात्र दुसरीकडे रोहित पवार यांची अनुपस्थिती आहे। यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं। याबाबत विचारलं असता जयंत पाटील यांनी ते परदेशात असल्याचं सांगितलं, तर जितेंद्र आव्हाड यांनी ते आजारी असल्याचं सांगितलं। आता खरं कोण आणि खोटं कोण यावरून चर्चा रंगली होती।